भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त मसाले शेंगदाणे घेऊन आलेले आहेत तुमच्यासाठी. तर आवाजावरनं तुम्हाला लक्षात आलंच असेल इतके कुरकुरीत झालेले आहेत ते. तुम्हाला हे असं फोडून दाखवते. आता गॅस लावून घेऊ आणि कढईमध्ये तेल घालूया. तेल तापतं तोपर्यंत आपण बेसन भिजवून घेऊ. तर पाऊण वाटी बेसन घेतलेले आहे येथे. चवीपुरतं मीठ घालूया. ओवा थोडासा क्रश करून घालायचा. आणि आता हे हळद थोडीशी, लाल तिखट, हिंग आणि आता व्यवस्थित पीठ भिजवून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून पीठ घट्टच भिजवायचं आहे, पातळ नाही करायचं आहे, नाहीतर मग शेंगदाणे कुरकुरीत होणार नाहीत तुमचे मसाले. ते आणखीन थोडंसं पाणी घालू, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊ. जवळजवळ 100 ग्रॅम मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये धना जिरा पावडर घालूया. टेस्ट खूप छान येते त्याच्यामुळे. आणि व्यवस्थित पुन्हा एकदा मिक्स करू. तेलही तापलेलं आहे. तेलामध्ये आता हे भजीप्रमाणे सोडून देऊ आणि मग कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. मिडियम गॅसवरती तळून घेऊ. पहिला कडकडीत तेल गरम करायचं, नंतर थोडासा गॅस बारीक करायचा, मग तो भाजून घ्यायचे म्हणजे कुरकुरीत होतात. असं सुट्टे सुट्टे करून टाकूया, एकमेकाला चिटकणार नाहीत. आणि आता तेल थोडंसं गरम झालेलं आहे. मी अगदी बारीक केलेला गॅस. आता हे पलटी करून घेऊ. व्यवस्थित हे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. थोडा वेळ लागतो भाजण्यासाठी. कुरकुरीत बनवायचं असेल ना तर थोडा संयम ठेवावा लागतो. मसाले शेंगदाणे खूप भारी लागतात. मग तुम्ही आदल्यामधल्या भुक्याच्या वेळेला लहान मुलांना देऊ शकता असे बनवून. गरमागरम खूपच छान लागते. टिश्यू पेपरवरती काढून घेऊ. एक्स्ट्राचं तेल निघून जातं आणि मस्त हे मसाले शेंगदाणे तयार झालेले आहेत आपले आणि खाण्यासाठी तयार आहेत गरमागरम. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी असेच नवनवीन पदार्थ आणि तोपर्यंत धन्यवाद.